तर ह्या ज्या सतत कल्पना चाललेल्या आहेत ते थांबायला पाहिजे. म्हणून दुसऱ्या ह्याच्यात ही प्रार्थना केली की इकडे तिकडे 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 आपल्या जर मन आपण बऱ्याच वेळी म्हणतो ना की एखादी गोष्ट कोणी आपल्याला सांगत असेल तर आणि मन इकडे तिकडे भिरभिर करत असेल तर आपण म्हणतो अरे माझं चित्त थाऱ्यावर नाही, थांब थांब जरा, मला परत एकदा सांग. तर हे का होतं की ते मन जे आहे ते इंद्रियांच्या ताब्यात जाऊन विषयाच्या मागे जातं. विषयांचे गुलाम झालं की त्याला स्वतःच काही निर्णय शक्ती राहत नाही आणि ते इकडे तिकडे फिरत राहतं. मन हा वास्तविक इंद्रियाचा स्वामी आहे. तर इंद्रियावरचं स्वामित्व गेलं की मन इंद्रियाकडे लागलं हे अधःपतन आहे. पण इंद्रियावरचं मन काढून घेऊन जे ईश्वराकडलं झालं म्हणजे ईश्वराकडे म्हणजे स्वतःच्या स्वामीकडे लागलं की मग तो उद्धार आहे. तर म्हणून मन पहिल्यांदा इव्हन व्यवहारातला आपण बघतो मुलांना आपण अभ्यास करत नाही, अरे तू टीव्ही काय पाहतोय, अभ्यास करतो, मोबाईल बाजूला ठेव, म्हणजे आपण काय करतो की हे डिस्ट्रॅक्शन बाजूला केलंस तर कोणता तरी इव्हन एखाद्या विषयाचा उपभोग जरी घ्यायचा आहे, समजा चांगलं पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे, आपल्या आवडीचा पदार्थ समजा कोणीतरी वाढलाय आणि तेव्हाच आपल्या मनात विचार आला की अरे आपण ते अमुक काम करायचं राहिलंय आणि उद्या आपल्याला ऑफिसमध्ये असं ओरडतील किंवा आम्ही हे किंवा साधी गोष्ट, अरे आपण इथे आलोय आणि हे आपण खायला बसलोय पण घराचं दार उघडं राहिलं किंवा गॅस बंद केला की नाही की झालं त्यातला आनंद गेला. म्हणजे काय की जोपर्यंत आपण जे करतोय त्याच्यात फोकस नसेल तर इव्हन व्यावहारिक आनंदही आपल्याला मिळू शकत नाही. तर परमार्थाचा आनंद मिळणं वेगळीच गोष्ट आहे. म्हणून इथे पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा पहिल्या ओवीत पहिल्या श्लोकात बुद्धी द्या मागतायत, ह्या विवंचना युक्ती बुद्धी नाहीये म्हणून बुद्धी द्या मागतायत आणि मन आवरा सांगतायत दुसऱ्या दुसऱ्या श्लोकात. आता तिसरं जे सांगतात ते ही खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यावेळेचा जर आपण पिरियड लक्षात घेतला रामदास स्वामींच्या वेळेचा, तर मुघलांचं राज्य आहे. त्या मुघलांच्या विरुद्ध उभं राहायचा विचारही कोणाच्या मनात नाही. एखादे शहाजी महाराज असतील पण तेही त्यांचं मन सांभाळून जेवढं धर्म सांभाळता येईल या अवस्थेतले, त्यांच्या पुढे शिवाजी महाराज पुढे येणार आहेत अजून. तर त्यावेळी इतके अत्याचार चाललेले आहेत. आता लहानपणीच जेव्हा समर्थ म्हणतात हे नक्कीच घरातनं बाहेर पडल्यानंतर जे पंचवटीला येऊन राहिले रामदास स्वामी, एवढूस वय आहे, शुभमंगल सावधान म्हटल्यावर जे निघाले ते कुठेही कोणाचाही आश्रय नाही, कुठेही कोणी मार्गदर्शक नाही, असे करत ते पुढे गेलेले आहेत आणि नाशिक पंचवटीला राहून त्यांनी ती त्यांची उपासना केली. तिथे हनुमंतांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. पण त्यावेळेची परिस्थिती अशी की इतकं मुघलांचं राज्य आहे, इतके अन्याय ते करणार आहेत, म्हणजे एखादं पूर्ण हिंदू गाव असलं तरी ते घाबरतं. तर तिथे एकटा मुलगा घरातनं बाहेर पडलेला आहे. म्हणजे किती खरं तर भयंकर परिस्थितीत ते बाहेर पडलेले आहे. एखादा ही ही प्रार्थना किंवा कोणतीही जी तळमळीची प्रार्थना आहे, जसं तुकाराम महाराजांचे पाण्याविना मासोळी तैसा तुका तळमळी, किंवा समर्थांचंच करुणाष्टक आहे. करुणाष्टक पण कधी जमलं तर पुढे घेता येईल की सुरुवातच अनुदिन अनुतापे तापलो राम राया. तर तो जो भाव आहे, आपण ते आपणच आपलं म्हणतोय असं जर वाटून त्या भूमिकेत आपण स्वतःला ठेवून जर ही प्रार्थना झाली ना, तर त्या इंटेन्सिटीने प्रार्थना झाली तर त्या इंटेन्सिटी प्रमाणे फळ ही आपल्याला मिळतं. कारण भगवंतच गीतेत स्वतःहून सांगतायत
की ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम म्हणतायत भगवान. म्हणजे जो जसा मला शरण जातो, जसं माझी उपासना करतो, मी त्याला तसं भजतो असं म्हणतायत. तर समर्थांसारख्या इंटेन्सिटी, मोठ्या महाराजांच्या सारख्या इंटेन्सिटीनी, ज्ञानेश्वर माऊलींच्या इंटेन्सिटीनी जर प्रार्थना झाली तर त्याचं उत्तरही तसं मिळेल. थोडा वेळ का होईना, 5 मिनिटं का होईना, 5 मिनिटाकरता ही प्रार्थना म्हटली तर ती त्या इंटेन्सिटी की खरंच मला कोणी नाहीये आता जे म्हणतायत रामदास स्वामी, तर तेव्हाच जर परिस्थिती जर व्हिज्युअलाइज आपण केली की एकटेच आहेत, अंगावरच्या वस्त्रांनिशी निघालेत, त्यामुळे पुरेशी वस्त्र नाही, थंडी, ऊन, वारा, कशाचं प्रोटेक्शन नाही, यवन लोक टपलेले आहेत धर्म बुडवायला. बरं, हिंदू लोक पण घाबरलेले आहेत, कोणी कोणावर यवन येऊन अत्याचार करतोय, बाजूच्या घरात येऊन जरी स्त्रीला घेऊन चाललं तरी ह्या घरात कड्या लागतायत, इतकी ती भीती बसलेली आहे. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे की त्या सम्राट अशोकाला जो चुकीचा अहिंसेचा हे झाला, जसा अर्जुनाला मोह झाला तसा त्या युद्धातला संहार पाहून सम्राट अशोकालाही मोह झाला. पण त्या सम्राट अशोकाला मार्गदर्शन करायकरता भगवान तिथे नव्हते आणि त्यांनी तो चुकीचा अहिंसेचा जो विचार त्याच्या मनात आला, तर महाराज म्हणतात त्यांनी पूर्ण क्षात्र धर्म नाहीसा झालाय आणि त्याच तसंच मिसइंटरप्रिटेशन करून अहिंसा 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 म्हणून जे गांधींनीही केलं, उद्देश चांगला असेल पण अर्धवट ज्ञानाने त्याचा परिणाम चुकीचा झालेला आहे. अजूनही आत्ता आत्ता कुठे आपण पाहतो की थोडीशी ती क्षात्रवृत्ती, थोडीशी आपल्या धर्माकरता उभं राहण्याची जी वृत्ती आहे ती आत्ता आत्ता थोडीशी लोकात निर्माण व्हायला सुरू झाली म्हणता येईल. पण इतक्या वर्षांचं नुकसान त्या चुकीच्या अहिंसेच्या विचाराने झालेलं आहे. तर इथे ती परिस्थिती आहे. मुघल सगळे आहेत, कोणीही कोणताही मुसलमान यावा, त्यांनी लहान मोठं न हे करता कोणाचाही अपमान करावा, कोणालाही इब्रतीवर हात घालावा, कोणाचंही घर लुटून न्यावं, कोणाचीही संपत्ती लुटून न्यावी. त्या काळात एवढूसा मुलगा एकटा राहतोय तिकडे. तर आता समर्थ प्रार्थना करतायत, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. काय वेळ असेल बघा, खायलाही अन्न नाही, कारण आई वडील सगळ्यांना सोडून आलेले आहेत, तिथे घाटावर राहतायत, कुठे राहतायत, राहायला जागा तरी आहे का, म्हणता येतच ते की अन्न वस्त्र काही नाहीये, आश्रयो पाहता नाही. आश्रय म्हणजे घराचाही आश्रय नाही आणि एखाद्या व्यक्तीचाही आश्रय नाही, म्हणजे कोणीच नाही. एक कधी कधी आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड देताना कधी एखादा मित्र म्हणा, एखादा हितैषी म्हणा, नुसतं जरी असं म्हटलं की अरे तू करतोयस ते खूप मोठी गोष्ट आहे, थोडा धीर धर, ईश्वर आहे तुझ्या बरोबर, तरी तेवढ्याचा पण आपल्याला आधार वाटतो. तर इथे समर्थ सांगतायत तोही आधार नाही. आणि हे जेव्हा ते स्वतःबद्दल बोलतायत तेव्हा संत महात्मे जे असतात त्यांची बुद्धी ही लहानपणापासूनच व्यापक ममतेकडे असते, ते स्वतःपुरता विचार करत नाही. त्यामुळे जे समर्थ चिंता करतो विश्वाची म्हणून त्या फडताळात बसून राहिलेले सापडले नाहीत, ते बाहेर पण पडलेत तेव्हा ते फक्त मी माझा माझी एकट्याची मुक्ती हा विचार नाहीये, सर्वांचा विचार. महाराज जसं सांगायचे तसे की एकतर ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. आपण काय करतो की लोकांची दुःख दूर करणं किंवा काही समाजात काही चुकीच्या गोष्टीला विरोध करणं किंवा चांगल्या गोष्टीला मदत करणं किंवा काही दान धर्म आहे, कोणाची जाऊन मदत, कोणाला काही जाऊन मदत करणं, कोणाला दुःखातून बाहेर काढणं, यावेळी आपण म्हणतो नाही नाही नाही, आपण आपला आपला परमार्थ करायला पाहिजे, असं दुनियादारी करण्यात अर्थ नाही.
हे कुठपर्यंत बरोबर आहे? जर तुम्ही 24 तास माळ घेऊन बसलेला आहात किंवा आत आत अनुसंधान चालू असेल, तुम्ही जेव्हा माझा बाबा, माझं पोरगं, त्याला अमुक पाहिजे, अरे मग त्याचा असा नंबर आला किंवा त्याचा नंबर यायला पाहिजे. मुलाची परीक्षा उद्या आहे, पोरगं इथे गेम खेळतं, आई-बाबांना टेन्शन. ही जोपर्यंत वृत्ती आहे, तोपर्यंत त्याला अध्यात्म म्हणत नाही, ही कोते वृत्ती आहे. जसं आपण मागेही पाहिलं ते मराठी पिक्चर मधलं गाणं, इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. हे काय आयुष्य आहे का? हे तर आयुष्य चिमणा चिमणी पण जगतात. दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. याचा अर्थ स्वतःचे तिथे लक्ष द्यायचा असा अर्थ नाहीये. पण दुसऱ्याचा विचार झाला पाहिजे. महाराजांनी सांगितले, तुकाराम महाराजांचं उदाहरण, की ती गोष्ट आपल्याला माहितीच असेल, की त्यांना राखण करायला, शेताची राखण करायला म्हणून काम दिलं. आणि हे भजनात दंग, पक्षी वगैरे आले, दाणा खाऊन गेले. मग त्या मालकाने पण ओरडला, अमुक तमुक वगैरे. पण नंतर प्रत्यक्ष पाहता दसपट पीक आलेलं आहे. तर त्यामुळे त्या मालकाची, त्या शेताच्या मालकाची श्रद्धा बसून त्यांनी बरेचसे ऊस त्यांना मजुरीशिवाय बक्षीस असे दिले. तर हे ती ऊसाची मुळी घेऊन खांद्यावरून घरी येत आहेत. वाटेत मुलं मला पण, हो, तुकोबा आम्हाला पण द्या ना, आम्हाला पण द्या ना. जो जो मागतोय त्याला एक एक ऊस देतात. घरी येईपर्यंत ऊस संपले. त्याच्यावरती आवडी बोल बोलते की सगळ्या लोकांबद्दलची दया आहे तुम्हाला, मुलांबाबत नाही का, त्यांच्याबद्दल प्रेम नाही का, ते काय तुमच्या विठ्ठलाच्या जगाच्या बाहेरचे आहेत का? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, अहो त्यांच्याबरोबर ही मुलं जरी आली असती तर त्यांनाही दिलं असतं. म्हणजे माझी मुलं म्हणून त्यांना द्यायचं नाही आणि बाहेरच्याला द्यायचा असा अर्थ नाही. तुक रामदास स्वामी म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. आपण समजा घरात कोणी काम करणारी व्यक्ती आहे, जेवायला बसलो, एखादा चांगला केलेला पदार्थ थोडासा असेल, तर आपण कदाचित असं पण होतं की चला तो आपण थोडासा तिला पण देऊ आणि बाकी आपण घेऊ. पण तो इक्वल डिस्ट्रीब्यूट होतं का? बरं, तो पण समजा इक्वल डिस्ट्रीब्यूट असेल तरी ते पण कसं, नाही नाही नाही, ते दया करणे पुत्रासी तेच दासा आणि दासी सांगितले, म्हणजे आपल्याला सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. हा जरी विचार आला तरी तो कमी विचार आहे. साहजिक मुलाला जसं वाढलं जातं तसंच त्या दासालाही वाढलं जातंय की नाही, ते जात असेल तर कुठेतरी आपल्याला परमार्थला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. आणि ही बुद्धीची शुद्धता आहे. मी आणि माझं अहंत्व आणि ममत्व हेच बांधणार आहे. त्यामुळे ममत्व काढून टाकावं किंवा इतकं व्यापक करावं, जसं मास्टर एम म्हणतात. त्यांचं एक फेमस वाक्य आहे की रामदास स्वामींचे दोन शिष्य खूप फेमस आहेत. एक स्वामी विवेकानंद आणि दुसरे फेमस नाही आहेत, पण ते त्याच अधिकाराचे नाग महाशय म्हणून. ते नाग महाशय इतके नम्र होते की रामकृष्णांच्या गावीहून किंवा कलकत्त्याहून, कामारपुकुरहून कोणी जरी माणूस आला की हे त्यांना लोटांगण घालायचे रामकृष्णांच्याकडचे. प्रसाद म्हणून त्यांना जर काही वाढलं तर ते पत्रावळीत वाढायचे नाही का? कारण प्रसाद म्हणून वाढल्यावर ते पत्रावळ पण खायचे, कारण तो प्रसाद आहे. आणि अत्यंत नम्र, वंदन भक्ती आहे, सगळं सगळ्यांपुढे असे हात जोडून. तर त्याच्याबद्दल मास्टर महाशय म्हणतात की नागमाशे इतके लहान झाले की माया त्यांना बांधू शकले नाही, आणि विवेकानंद इतके विशाल झाले की माया त्यांना बांधू शकले नाही. तर तो इगोचं जसं आहे की एक तर इतका लहान करावा की मी कोणीच नाही, किंवा इतका मोठा करावा की सगळं मीच आहे, विश्वची माझे घर ऐशी द्यायची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झाला, ही अवस्था ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. किंवा मी कोणीच नाही, मी अकिंचन आहे. तसंच ममता बिलकुल नसावी.
किंवा असलीच तर ती व्यापक. म्हणूनच महाराज सांगतात ना, महाराजांनी जेव्हा रेणुका निवास आधी 3च खोल्या होत्या, ते जेव्हा वाढवायचं सगळ्या भक्त मंडळींनी ताई महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करायचं ठरवलं आणि ते झालं. तर त्याच्यानंतर महाराज म्हणाले की आता आम्हाला याचा ट्रस्ट करायचा आहे, तोही पब्लिक ट्रस्ट. म्हणजे हे माझं, ही भूमिका नाहीच आहे ती. आणि त्यात त्यांनी कुटुंबियांबद्दल बोलताना म्हणाले की सर्वांकरता जी प्रार्थना करतो त्यात हे आलेच की, म्हणजे आपले कुटुंबीय म्हणून त्यांच्यासाठी वेगळी प्रार्थना सुद्धा नाहीये. ही ही भूमिका ते दाखवतायत. त्यांना काही कशाची भूमिकेची गरज नाही, पण हे लोकशिक्षणाकरता आपल्याला समजण्याकरता आहे की महात्मा कसा वागतो. तर बुद्धिविकास म्हणजे काय, महाआत्मा म्हणजे काय, ज्या आत्म्यात, ज्या बुद्धीत आत्मतत्वाचा प्रकाश झाला तो महात्मा. म्हणजे बुद्धिविकास करायचा म्हणजे काय, कधी ना कधीतरी आपण त्या महात्मा बनण्याकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. मग त्यांचे जे गुण आत्तापासून आपल्याला त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असेल. आत्ता लगेच आपण व्यापक ममता सगळ्या जगावर हे नाही, शक्य नाही. त्याकरताच धर्मानी या संस्था, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स केल्या. फक्त मीचा विचार न करता मग दंपती आहे, म्हणजे दोघे मिळून एक युनिट, नवरा बायको किंवा कुटुंब आहे. मग त्यात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, म्हणजे दुसऱ्यात ईश्वरच आहे हे मानायला सोपं कुठे जातं, जिथे आपल्याला अनकंडिशनल देणारं कोणतरी आहे ईश्वरासारखं, तिथे मानायला सोपं आहे. म्हणून पहिल्यांदा मातृदेवो भव, पितृदेवो भव. मग 10व्या अध्यायात सांगितले विभूती योग, किंवा गीतेच्या किंवा भागवतात 11व्या स्कंदामध्ये उद्धवजींनाही विभूती योग सांगितलंय. तो कशा करता की मग मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे झालं. स्त्रियांकरता पती देवो भव हे झालं. आता त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे असं म्हणजे ह्या ज्या ज्या विभूती आहेत, स्थावराणाम हिमालया, म्हणजे हिमालय पाहिल्यावर तो भगवान आहे, नमस्कार केला. सूर्य नारायण आहे. किती साधी गोष्ट आहे, आपल्याला स्मरण होण्याकरता, अजून निमित्त मिळण्याकरता हे आहे. कधी गाडीत न येता जाता सूर्य दिसला की पटकन तो सूर्य नारायण हे मनात आल्यावर आपल्याला स्मरण झालं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी, विभूती योग खूप मोठा आहे, त्यात वेगवेगळे हे सांगितलेले आहेत. तर ह्या इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच पासून आपली ममता व्यापक करण्यासाठी ही टूल्स दिलेली आहेत आपल्याला धर्मानी आणि संतांनी. तर ते करायला पाहिजे. तर ते जे आपल्याला अभ्यास करायचा आहे ते इथे मुळातच आहे. चिंता करीतो विश्वाची हाच मूळ घेऊनच समर्थ बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळेच ते सर्व या विश्वाचा संसार करू शकले. तर इथे समर्थ म्हणणं आहे की अन्न पण नाहीये, वस्त्र पण नाहीये, खायला काही नाहीये, एवढूसा मुलगा आहे, दुसरा रडला असता, हे केला असता, कोणी परत जायचा प्रयत्न केला असता, पण इथे परत जाण्याचा विचार नाही, किंवा अरे मी आलो, चूक केली का, हा तो विचार अजिबातच नाही. कुठेही यात असा शक्य ही शक्यता पण दिसत नाही त्यांच्या प्रार्थनेत की काय माझं चुकलंय का, काहीच नाही. पुढे काय करायचं हे मला कळत नाहीये, म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा, हे मागे केलेल्याबद्दल संशय नाही. तर ही त्यांची जी अवस्था आहे. आणि जेव्हा ते म्हणतात अन्न नाही, वस्त्र नाही, आधार पण नाहीये, आश्रय नाही, तर ते फक्त स्वतः करता नाहीये. ते पाहतायत आजूबाजूला कितीतरी लोक आहेत, त्यांची घरं लुटलेली आहेत, काही दारिद्र्यात पडलेले आहेत. कर इतका वसूल केला जायचा की तुम्ही ते पिकवताय त्याच्याहून कर जास्त, अशी परिस्थिती आहे. कारण लुटायचंयच ना लोकांना तिथे. राज्य करणं म्हणजे त्या प्रजेचं काही भलं करण्याचा विचारच नाहीये. तर प्रत्येक हिंदू जो आहे किंवा प्रत्येक व्यक्ती जो इथला आहे तो आपला शत्रू आहे, हीच वृत्ती आहे. त्यामुळे अन्न नाही, वस्त्र नाही, स्वतः करता फक्त केलेली हे नाहीये, सगळ्यांकरता केलंय. पण त्याच्यावर मागतायत काय,
अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही. शेवटी काय मागतायत? बुद्धी दे रघुनायका. सगळ्यांना अन्नदान द्या मागतायत का? नाही. वस्त्र द्या मागतायत का? नाही. आश्रय द्या मागतायत का? नाही. मागतायत बुद्धी दे रघुनायका. अशी बुद्धी द्या की प्रत्येक जण, हर घर शिवाजी म्हणतात, प्रत्येक जण उभा राहायला पाहिजे. प्रत्येक जण त्या अन्यायाच्या विरुद्ध उभा राहायला पाहिजे. प्रत्येक जण असा उभा राहायला पाहिजे की स्वतःचं अन्न दुसऱ्यावर कशाला डिपेंड राहायचंय. स्वतःचं अन्न मी स्वतः मिळवीन, माझ्या कुटुंबाचं मी रक्षण करीन. मग त्याच्यात अजून कोण श्रेष्ठ असेल तर माझ्या गावाचं मी रक्षण करीन, माझ्या राज्याचं मी रक्षण करीन, माझ्या देशाचं मी रक्षण करीन. संत महात्मे तर सगळ्या विश्वाचीच काळजी वाहतात. ते म्हणतात सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. पण ती सुरुवात करायला आधी कुटुंबाच्या बाहेरचा विचार तरी करायला नको का? हल्ली तो कुटुंबाचाही विचार करत नाहीत. मुलं आहेत, आई वडिलांचा विचार करत नाहीत. पण समर्थ जे आहेत ते आई वडिलांना सोडून गेले म्हणजे त्यांनी आई वडिलांचा विचार केला नाही अशी वृत्ती नाही. त्यांच्यासाठी जगातले सगळे आई वडील त्यांचे आई वडील आहेत. सर्वजणच आत्मवत पश्चेत म्हणतात. सगळ्यांना आत्मवत ते पाहतायत. त्यामुळे त्यांचं ते दुःख इतकं मोठं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे सर्व विश्वात जे दुःख आहे त्याच्याबद्दलची सहानुभूती त्या महात्म्यांना असते. म्हणूनच म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा. तर ही वृत्ती निर्माण होणं आपल्याला दुःखात, दुःख दुसऱ्याचं बघून त्याचं दुःख दूर करण्याची स्वाभाविक इच्छा होणं, हे जर होत असेल तर कुठेतरी परमार्थाला सुरुवात आहे असं म्हणता येईल. तर समर्थ म्हणून मागतायत की हे सगळं नाही तर तुम्ही अन्न देऊ नका, वस्त्र देऊ नका. कारण काय, अन्न देऊन किती पुरणार, वस्त्र देऊन किती पुरणार. पण शेवटपर्यंत पुरणारं काय आहे? शेवटपर्यंत पुरणारी बुद्धी आहे. इव्हन सृष्टी उत्पत्तीनंतर प्रलयापर्यंतच्या प्रवासामध्ये पण जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वीचा आपात, आपाचा वायू, वायूचा तेजात, तेजाचा आकाशात, हा लय झाल्यानंतर तो आकाशाचाही म्हणजे ते त्रिगुणांचाही त्या आकाशाचा म्हणजे या पंचमहाभूताचा त्रिगुणाचाही जेव्हा विलय अहंकारात होतो आणि अहंकाराचा विलय कशा होता? महत्त्वात. म्हणजे तिकडे पण तिथे बुद्धीपर्यंत जातो आपण आणि वैयक्तिक पण शुद्ध बुद्धीपर्यंत जातो आणि नंतर आत्मा म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत जातो. तर म्हणजे जर शेवटी सगळ्याचं कारण ही बुद्धी आहे, इंद्रियांना चालवणारी बुद्धी आहे, सगळ्या जगाला चालवणारं महत्त्व म्हणजे ग्लोबल कॉन्शियसनेस म्हणू आपण. विराटाची जी बुद्धी, हिरण्यगर्भ जो आहे, विराटाचा सूक्ष्मदेह, तर ती जी बुद्धी आहे ती सगळ्या जगातल्या बुद्धींचं कलेक्टिव्ह अशी ती बुद्धी आहे. त्यामुळे समर्थ जेव्हा मागतात बुद्धी दे रघुनायका, तेव्हा जे पिडलेले आहेत त्या पिडलेल्या लोकांना ती पीडा दूर करण्याची बुद्धी येऊन दे. मग ती एकदा पीडा दूर झाली, पापम तापम गेलं, व्याधी वगैरे गेल्या, तेवढी बुद्धीने ते निवारण झालं की नंतर धर्माबद्दल बुद्धी निर्माण होते. सत्संग, भुक्ती, मग सन्मती, देवभक्ती, सत्संग, असंही ती एकावर एक बुद्धी होऊन दे. हे सगळं ह्यात इनबिल्ट आहे. जसं जसं आपण पुढे बघत जाऊ तसं ते अजून कळेल. आणि ज्यांच्यावर अन्याय होते त्यांना बुद्धी दे, त्याच्याबरोबर जे अन्याय करतात त्यांनाही बुद्धी दे. एक जोक आहे की एका रानात जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर आणि एक सायकॅट्रिस्ट असे दोघे चाललेले असतात. त्याचं चाललेले असतात तर त्यांच्या बाजून सडनली एक जण धावतोय आणि त्याच्या मागे दुसरा जण चाकू घेऊन जातोय. तर पुढे जो धावतोय
त्याच्या मागे धावणारा सायकिक, ऑफकोर्स सायकिक आहे, कोणाला तरी मारायला जातोय आणि पुढे जाऊन हा त्याला चाकू मारतो आणि पळून जातो. हा जनरल फिजिशियन आहे, तो ज्याला चाकू मारला त्याच्याकडे पळत जातो आणि हा सायक्रॅटिस्ट आहे, तो जो चाकू मारून पळून गेला त्याच्या मागे धावत जातो. का? कारण त्याचा तो पेशंट आहे. तर इथे खरंच सूक्ष्म अवस्थेने बघितलं तर खरी मदत कोणाला जास्त आवश्यक आहे? ज्याच्यावर अन्याय झालाय, त्याच्यापेक्षा ज्यांनी अन्याय केलाय त्याची बुद्धी सुधारण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे बुद्धी दे रघुनायका म्हणजे त्या राज्यकर्त्यालाही बुद्धी दे, त्या अन्याय करणाऱ्यांनाही बुद्धी दे, की निदान यांच्या अन्नवस्त्राची व्यवस्था व्हावी आणि ज्यांना अन्नवस्त्राची व्यवस्था होत नाही, जे अन्यायाला घाबरून राहिलेत, त्यांना अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्याची बुद्धी व्हावी. आणि ह्याच्याबरोबर ह्या सगळ्यांना अन्नवस्त्र वगैरे नाही, तर यांना कसं बाहेर काढावं, यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे. कारण मी चिंता करतो विश्वाची. मी तुझा पुढे म्हटलं, तुझा मी टोणपा झालो म्हणजे तरी तुझा आहे ना. म्हणजे मी तुमचा नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे अशा टाईप भगवंत हे रामदास स्वामी म्हणतायत, की मी तुझा कार्यकर्ता आहे पण कार्य कसं करायचं मला कळत नाहीये. त्यामुळे यांना अन्न वस्त्र निवारा नाही, कारण यांची बुद्धी नीट नाही. तर यांची बुद्धी सुधारण्यासाठी मी काय करू? मनाचे श्लोकच त्या करता आहेत की बुद्धी विकास व्हावा. मनाच्या अवस्थेपासून मनाला उपदेश केला की ते मन मनापासून बुद्धीच्या अवस्थेत जाणार आहे. म्हणून मी काय करू? आणि हे जर आत्ता जर वाटत असेल की हा अर्थ दिसत नाही, तर पुढे थोड्या वेळाने म्हणजे पुढच्याच श्लोकात आपल्याला लक्षात येईल की समर्थ म्हणतात, बोलता बोलता चालता येना कार्यभाग कळेची ना. हा त्याच्या पुढचा एक मिनिट, हा 6वा. नेटके लिहिता येना वाचता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना बुद्धिदेय रघुनायका. आता लिहिण्याचा काय संबंध आहे किंवा अर्थ सांगण्याचा काय संबंध आहे? अर्थ कोणाला सांगायचा आणि का सांगायचा आहे? तर याचा जरा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की अर्थ सांगायचा आहे कशाचा, तर भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, शास्त्रात काय सांगितलेलं आहे ते ह्या लोकांना कळेल अशा भाषेत मला सांगायचं आहे. त्यामुळे ह्या लोकांना ह्या अवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करता मला योग्य ती बुद्धी द्या, हेही मागणं यात आलेलं आहे 3ऱ्या श्लोकात. तर 3 श्लोक आत्ता झाले आपले. कोणाला काही आतापर्यंत काही विचारायचंय किंवा काही वेगळे विचार आहेत? नाही 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 नाही. हा. तर आता पुढे 4थ्या ह्याच्यात समर्थ म्हणताय, बोलता चालता येना कार्यभाग कळेची ना, बहुत पीडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका. आता इथेही पुन्हा दोन्ही ऍस्पेक्टनी आहे. बोलता चालता येणार, तिन्ही ऍस्पेक्टनी रादर, की स्वतःला मला अजून जसं बोलायला पाहिजे, जसं चालायला पाहिजे. म्हणजे आत्ता मला लोकांची दुःख दूर करता येत नाही किंवा आत्ता माझा कार्यभाग साधत नाही. जनरली आपलं काय होतं, जेव्हा आपल्याला जे करायचंय ते जेव्हा आपल्याला करता येत नाही तेव्हा आपण काय म्हणतो की अरे याला इतकं सांगतोय याला समजतच नाही, काय याची बुद्धी. पण मला सांगता येत नाही हा विचार आपण करत नाही. किंवा एखादा कार्य करताना अरे ह्याचा विरोध झाला, त्यांनी असं केलं, तमक्याने असं केलं म्हणून हे झालं नाही, हे सगळे जोपर्यंत विचार आहेत ना, तर याला म्हणतात की पुटिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हॅल्यू ऑन अदर्स. सो इफ यू पुट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हॅल्यू ऑन अदर्स, युअर लाईफ विल बी लेड बाय अदर्स. म्हणजे काय, की जोपर्यंत माझ्या आयुष्यात काय व्हायचं याची माझे सद्गुरू, माझा परमेश्वर सोडून दुसऱ्या कोणालाही तुम्ही जेव्हा जबाबदार धरता,
तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य त्या माणसाच्या हातात दिल्यासारखं होतं. अमका असं बोलला म्हणून मी हे केलं नाही किंवा तमका आडवा आला म्हणून माझं हे झालं, असं नाहीये. बुद्धिविकास जो आहे किंवा भक्तिमार्ग जो आहे, प्रल्हादजींकडे काय अनुकूलता होती? उकळत्या तेलात टाकलेलं आहे, कडेलोट केलेलं आहे. भगवंतानी वाचवलं हे ठीक आहे, पण त्यांच्या बाजूला असं काय अ, व्यवस्थित सगळं खायला प्यायला मिळतंय आणि सगळे वाहवा करतायत किंवा विरोध नाही असं आहे का? भयंकर त्रैलोक्य ज्यांनी ताब्यात घेतलेला आहे असा तो हिरण्यकशिपू आहे. आणि तो पण सामर्थ्यवान आहे. सामर्थ्यवान, किती सामर्थ्यवान, की प्रतिसृष्टी निर्माण करावी अशी त्याची इच्छा होती आणि तेवढं सामर्थ्य त्यांनी मिळवलेलं आहे. आणि ते ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वर घेतलेलं आहे एवढंच नुसतं नाही. आधीच्या जन्मीचा तो जय आहे. म्हणजे भगवंताचं सारूप्य मिळवण्या इतकी भक्ती करून तेवढ्या ताकदीचा तो पिता आहे आणि तो विरुद्ध आहे. पण तो विरुद्ध असतानाही त्याच्या मनातही नाही की मला कोणी विरुद्ध आहे. कारण सगळं जे काय आहे ते परमेश्वर आहे ही ठाम भूमिका आहे. तर त्यामुळे त्या कठीण पण कितीही परिस्थिती असली तरी ईश्वराच्या प्राप्तीला काही आडकाठी नाही. आणि ईश्वराच्याही प्राप्तीबरोबर जे भगवंतांनी गीतेत दोनदा सांगितलेलं आहे, आपण बऱ्याच वेळा ते रिपीट करतो की सर्वभूत हिते रता, हे गीतेत दोनदा आलेलं आहे. आणि इतरही सर्व ठिकाणी सर्वेषु भूतेषु तस्य मामेति पांडव वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांनी ते सांगितले की सगळ्या भूतांच्या कल्याणाकरता रत राहणं याला किती महत्व आहे. तर ते करताना जर काही आड येत असेल तरीही ते ह्याच्यामुळे होत नाही, त्याच्यामुळे होत नाही असं जोपर्यंत आपण म्हणत राहतो तोपर्यंत आपण अडकत राहतो. कारण कंट्रोल आपण त्या त्या लोकांना आपल्या विचारांनी आपण सामर्थ्य देतो. जसं आपण लहानपणी आपण ऐकत असू की अरे शुभ बोल, वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. तर खरं तर असं आहे की अंतर्यामी भगवान आपल्याला तथास्तु म्हणत असतो. तर त्यामुळे जसे आपण विचार करू की समजा ह्यांनी आड आलं म्हणून माझं होत नाही, तर ते आड होऊन काम न होण्याची जी शक्ती आहे ती आपल्याच बोलण्यामुळे त्या व्यक्तीला जास्त मिळत जाते. पण हेच हे ईश्वराचं कार्य आहे आणि हे पुढे जाणारच. मग हे अडथळे काय येतात, तर हे अडथळ्यांनी ईश्वर दाखवून, म्हणजे कोणीही असंच ईश्वराबरोबर समोर जाऊ शकत नाही ना. महाराजांनी भागवतात सांगितलेलं आहे की ईश्वराची प्रीती प्राप्त करण्याकरता, ईश्वराचं सहवास प्राप्त करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. सुरुवातीलाही दुःख आहे, मध्येही दुःख आहे आणि शेवटीही दुःख आहे. हे कशा करता की त्यांनी कळेल खरा भक्त आहे तो किती श्रेष्ठ आहे. एवढ्या सगळ्या अडचणीला न जुमानताही तो एक मार्गी ईश्वरांनी जे नेमून दिलेले कार्य तो करत राहतो. आणि हाच बुद्धी विकास आहे. ठाम राहिलं पाहिजे, आपल्या ध्येयात ठाम राहिलं पाहिजे. तर तसं ते होण्याकरता जे काही चाललंय त्याची जबाबदारी स्वीकारणं. म्हणून हे काय म्हणतात की स्वतःसाठी बोलता चालता येणार, कारण कार्यभाग कळायचे ना. म्हणजे अजून, म्हणजे 12 वर्ष त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं आणि नंतर यात्रा केली भारताची, पण तेव्हा त्यांचं कार्य तेवढ्या यांनी सुरू झालेलं नाहीये. तर ते ती जबाबदारी स्वतःवर घेत आहेत की मला जर बोलता चालता नीट आलं असतं तर मला जे समजलेलं आहे या लोकांना समजलं असतं. म्हणजे मला अजून बोलता चालता नीट येत नाहीये, लोकांपर्यंत पोचता येत नाही. कार्यभाग कळायची ना. कारण आत्ता माझा जो प्रयत्न चाललाय त्यांनी पुढे काय होताना दिसत नाही, तर मी कार्य कसं करू हे मला अजून कळत नाहीये. तर ते तुम्ही मला सांगा. आणि बहुत पीडलो लोकी, म्हणजे पीडा ही बाह्य पीडा तर आहे, तिरस्कार आहे किंवा आपल्याही लोकांचा, हिंदू लोकांकडनंही आहे की हा काय देवाचं नाव घेतो उगाच, काय
याच्याबरोबर आपल्याला पाहिलं तर याच्याबरोबर आपल्याला शिक्षा होईल, जे काय विचार असतील तेव्हा. इतकी दैन्यावस्था बुद्धीची लोकांची आहे की त्यांचं कल्याण करणाऱ्या लोकांनाही त्रास दिलेला आहे. सगळ्या संतांना त्रास जो झालेला आहे तो काही मुसलमानांकडनं झालेला आहे असं नाही, तो आपल्याच धर्मातल्या लोकांकडनं झालेला आहे. तर तसं असताना हे पीडा कोणती म्हणतायत की कितीही सांगितलं तरी ह्या लोकांचं कल्याण, त्यांच्या बुद्धीचं संवर्धन होत नाहीये. म्हणून बुद्धी दे रघुनायका, मला बुद्धी दे, यांना बुद्धी दे, आणि यांच्यावर अन्याय करणाऱ्यांनाही बुद्धी दे. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे लोकांची दया आहे की स्पष्ट लोकांना बोलता येत नाही, पाहिजे तसं राहता येत नाही, त्यांना आता काय करावं हे सुचत नाहीये, हे सगळं जे आहे, आणि पीडा त्यांना भरपूर आहे. म्हणून बुद्धी दे रघुनायका. आणि आध्यात्मिक विचार केला तर जे राज्य करतायत त्यांनाही जे योग्य बोलावं, प्रिय आणि हित बोलावं हे त्यांना करता येत नाही, सन्मार्गाने चालावं हे त्यांना करता येत नाही. राजाचा कार्यभाग काय आहे तर प्रजेचं संरक्षण, ते त्यांना कळत नाहीये. त्यामुळे त्यांनाही बुद्धी दे, ही सगळी मागणी आहे. सत्पुरुषांची कोणतीही मागणी एकाअंगी नसते, ते सगळ्यांचा त्यांच्या दृष्टीने खल आणि खल नसलेले असा फरक नाही, सगळ्यांवरच दया आहे. पण हे मात्र आहे की गाढवाच्या देवाला खेटराचा मार. जर खलवृत्तीने दुसऱ्यावर अन्याय करणारा आहे तर त्याचा नाश करणं ही त्याच्यावर कृपाच आहे. महाराजांनी सांगितले रावणाला किंवा यांना मारलं ही ईश्वराची दया आहे, नाहीतर ते राहिले असते तर अजून अन्याय करत केलं असतं. आणि त्यांना मुक्तीच दिलेली आहे ना भगवंतानी, म्हणजे याच्यापेक्षा मोठी दया काय असावी. तर म्हणून हे सगळे बोलता चालता मला येत नाहीये, कार्यभाग कळत नाहीये, बहुत पिडलं लोकी, म्हणून मला काही कोर्स करायकरता पैसे दे किंवा कोणत्या तरी अधिकाऱ्याची ओळख दे, हे नाही मागत आहेत. ते काय मागतात, मला बुद्धी दे, मी काय करावं, लोकांना बुद्धी दे, त्यांनी काय करावं, राज्यकर्त्यांना बुद्धी दे, त्यांनी काय करावं. इतका क्लिअर फोकस आहे. कधीही आपण मागताना भगवंताकडे हे मागता आलं पाहिजे, बुद्धी दे. आणि ती काय बुद्धी दे, जी प्रल्हादजींनी मागितलेली आहे भागवतात शेवटी, की कामानां हृदि असंरोहा भवतस्तु वृणे वरम. म्हणजे माझ्या मनात कोणतीही कामना उत्पन्न होऊ नये अशी बुद्धीची माझी अवस्था कर, असं प्रल्हादजी मागतायत. आणि हे बुद्धी दे रघुनायका, ही बुद्धी म्हणजे समर्थांनी शेवटी तीच बुद्धी मागितलेली आहे. आत्ता लोकांची अवस्था तशी नाहीये, त्यामुळे आत्ता ते जिथे आहेत तिथे वर न्यायला, त्या परिस्थितीतून वर जाण्यासाठी बुद्धी दे, हे समर्थ मागतायत. आता 1 मिनिट राहिलंय, त्यामुळे आजच्या करता आपण थांबू. कोणाला काही विचारायचंय का, उत्तर आपण पुढच्या वेळी घेऊ, पण निदान शंका काही असली की एकतर अंदाज येतो की सिंक मध्ये आहे की नाही, का मी एकटाच बोलतोय. होय. हो म्हणजे आहे आहे बोर तर होत नाहीये ना, कळतंय ना सगळं. नाही होय हो होय. कळते कळते कळते. काही काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मग आजच्या करता आपण इथेच थांबू. काका हरी नमस्कार.